नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. स्वतःला ओळखा या मालिकेमध्ये आपण मागच्या वेळी शरीर या भागाचा अधिक तपशिलात विचार केला. आज आता आपण प्राण या भागाचा विचार करणार आहोत. आपलं मानवी जीवन जे आहे ते आपण प्रामुख्याने मनोमय रीतीने जगत असल्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी मनाच्या भाषेमध्ये मांडायची एक प्रकारे सवय लागलेली असते आणि त्यामुळे मन आणि प्राण याच्यामध्ये सहसा सरमिसळ होते. या दोन्हीमध्ये नेमकं अंतर काय, या दोन्हीमध्ये नेमका भेद काय आहे हे आपल्याला सहसा माहिती नसतं आणि तेच माहीत करून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. मग आपल्या लक्षात येईल की बरेचदा आपण ज्याला मन असं म्हणतो ते मन नसून प्राण आहे. विशेषतः श्री अरविंदांच्या पूर्णयोगाच्या परिभाषेमध्ये प्राण नेमकं कशाला म्हटलेलं आहे आणि त्याचं कार्य काय आहे हे आज आत्ताच्या भागामध्ये आपण समजावून घेणार आहोत. आपण ज्याप्रमाणे प्रत्येक वेळेला श्री अरविंदांनी साधकांना लिहिलेल्या पत्राचा आधार घेतो त्याप्रमाणे आत्ता देखील आपण एका पत्राचा आधार घेणार आहोत. बघूया आता काय म्हणतात बघा श्री अरविंद. व्हायटॅलिटी मीन्स लाईफ फोर्स. व्हेरेवर देर इज लाईफ इन प्लांट or animal or man, there is life force. Without the vital, there can be no life in matter and no living action. Vitality म्हणजे ज्याला आपण प्राण असं म्हणतो, तो प्राण म्हणजे जीवनशक्ती आहे. आपल्याला माहिती आहे प्राणाचं महत्त्व किती आहे. श्री अरविंद म्हणतात की जिथे जिथे जीवन आहे, मग ते वनस्पतींमध्ये असो, प्राण्यांमध्ये असो किंवा मनुष्यामध्ये असो, जिथे जिथे जीवन म्हणून आहे तिथे तिथे ही प्राणशक्ती आहे. जीवन आहे म्हणजे नेमकं काय आहे तर जन्म आहे, वाढ आहे, विकास आहे, प्रगल्भता येणं आहे, नंतर जरा मरण या सगळ्या गोष्टी जिथे आहेत म्हणजे विकसन आहे आणि मग एका टप्प्यानंतर घट होणं, क्षय होणं आणि नंतर ते नामशेष होणं, विलीन होऊन जाणं, या सगळ्या गोष्टी ज्याला लागू पडतात त्याला आपण जीवन असं म्हणतो. आणि हे जीवन जिथे जिथे आहे तिथे तिथे लक्षात घ्यायची गोष्ट अशी की तिथे प्राणशक्ती आहे. अर्थात ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, फक्त आता ती आपण अधिक तपशिलामध्ये जाणून घेणार आहोत. जसं उदाहरणार्थ की प्राण नसेल तर हे शरीर काय तर ते निश्चेष्ट आहे, म्हणजे चलनवलन, कुठलीही हालचाल ते करू शकत नाही, त्याच्यामध्ये गतिमानता येऊ शकत नाही. हे प्राणशक्तीचं कार्य आहे. ठीक आहे. आपल्या सामान्य दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला हे प्राणाचं कार्य कसं जाणवतं बघा की मन आहे आणि शरीर आहे, हे दोघंही आहेत. ह्या दोन्हीच्या मधला एक प्रकारे दुवा असल्यासारखं काम प्राणाचं आहे. म्हणजे प्राण हा शरीराला आणि मनाला शक्ती पुरवण्याचं काम करतो. ठीक आहे. एक प्रकारे त्याचं काम जीवनामध्ये प्रधान असल्यासारखं आहे. म्हणूनच त्याला व्हायटल म्हणजे इंग्रजीमध्ये त्याचा दुसरा अर्थ आहे लाईफ. प्राण म्हणजे जीवन आहे, प्राण म्हणजे प्रधान आहे, व्हायटल, इम्पॉर्टंट गोष्ट आहे. या अर्थाने पण सुद्धा प्राण हा शब्द महत्त्वाचा आहे. बघा, आपण मागच्या भागात जे पाहिलं शरीर, शरीर हे एखाद्या कामगारासारखं किंवा सेवकासारखं आहे. मन आणि प्राण हे त्याचे बॉस आहेत, त्यांचं तो ऐकतो, ते सांगतील त्याप्रमाणे त्यावर हुकूम हा काम करतो शरीर. आणि प्राण हा एक प्रकारे प्रधान आहे, म्हणजे एखादं राज्य असावं आणि त्यामध्ये राजाच्या हाताखाली काम करणारा जो प्रधान जी असतो तसं प्रधानाचं काम प्राणाचं आहे. ठीक आहे. आणि राजा कोण आहे
तर राजा पुढे पाहणार आहोत आपण, जसजसं पुढे जाऊ तसं. पण मन हा सुद्धा राजा नाही आहे. त्याच्याही वरती आत्मा किंवा चैत्य पुरुष यांना आपण राजा म्हणू शकतो आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणजे मन आहे. मन एक प्रकारे आपल्याला इतिहासात माहिती असतं बघा, किंवा जेव्हा राजा हा वयाने लहान असतो तेव्हा त्याला मांडीवर बसवून कोणीतरी एक व्यक्ती राज्यकारभार चालवत असते. तशा प्रकारचं काम हे मनाचं आहे. ठीक आहे. आणि प्राण हा प्रधान आहे. आता हे आपल्या साधारण लक्षात आलं असेल. तर व्यवहारामध्ये आपल्या हे लक्षात येतं की आपण एक उदाहरण पाहूया, म्हणजे सहज लक्षात येईल. कॉम्प्युटरचं उदाहरण लक्षात घेतलं तर कॉम्प्युटरमध्ये हार्डवेअर असतं आणि त्याचबरोबर सॉफ्टवेअर असतं. आणि हे दोन्ही चालवायचे असतील तर त्याच्यासाठी पॉवर सप्लाय लागतो. अगदी त्याचप्रमाणे हार्डवेअर म्हणजे शरीर आहे आणि सॉफ्टवेअर म्हणजे मन आहे. आणि ह्या दोन्हीचं कार्य चालायचं असेल तर मध्ये पॉवर सप्लाय, शक्ती लागते. ती शक्ती म्हणजे प्राणशक्ती आहे. ठीक आहे. एरवी आपण जेव्हा आरोग्यपूर्ण स्थितीत जीवन जगत असतो तेव्हा आपल्याला ह्याची फारशी कल्पना येत नाही. परंतु जेव्हा उदाहरणार्थ आपल्याला ताप आलेला असतो बघा, तेव्हा काय असतो? तेव्हा शरीर शरीराच्या जागी असतंच, मन देखील मनाच्या जागी असतं, पण त्या दोन्हीचंही कार्य नीटपणाने चालू शकत नाही, काम करवत नाही. कशामुळे करवत नाही? कारण ह्या दोन्हींना जोडणारा जो दुवा आहे ती प्राणशक्ती क्षीण झाल्यासारखी झालेली असते आणि म्हणून ते काम नीटपणाने करू शकत नाहीत. तेव्हा प्राणाचं कार्य इतकं महत्त्वाचं आहे हे आता आपल्या लक्षात आलं. पुढे बघूया आपण. The vital is a necessary force and nothing can be done or created in the bodily existence if the vital is not there as an instrument. परत शब्द महत्त्वाचा आहे, लक्षात घेऊया. व्हायटल नसेल तर ह्या बॉडीली एक्झिस्टन्समध्ये, म्हणजे आपलं जे शारीर अस्तित्व आहे ज्याच्याविषयी आपण मागच्या भागामध्ये विचार केला की हे शरीर महत्त्वाचं आहे, हे आपण मागच्या भागात जाणून घेतलं. पण त्या शरीराद्वारे काही कार्य व्हायला हवं असेल तर त्याच्यासाठी आणखीन एका साधनाची गरज आहे आणि ते साधन म्हणजे प्राण आहे. प्राण नसेल तर शरीर निश्चेष्ट आहे, प्रेतवत आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये काम करायला हवं असेल तर प्राणशक्ती ही गरजेची आहे असं इथे सांगितलं. आणि ती शक्ती, प्राणशक्ती ही जी आहे ती सुद्धा इन्स्ट्रुमेंट आहे. शरीर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते शरीर रूपी इन्स्ट्रुमेंट चालायला हवं असेल तर प्राणरूपी इन्स्ट्रुमेंट हे देखील आवश्यक आहे, ते साधन आवश्यक आहे. लक्षात घेण्याची गोष्ट अशी की ही दोन्हीही साधनं आहेत. ती म्हणजेच आपण नाही आहोत ह्याच्याकडे आता हळूहळू आपलं लक्ष वेधलं जायला लागलं बघा. एरवी आपण सामान्य जीवन जेव्हा जगत असतो, साधक म्हणून जेव्हा आपण जीवन जगत नाही आहोत, जेव्हा आपण योगमार्गाकडे वळलेले नसतो, म्हणजे एक सामान्य जीवन जगत असतो, तेव्हा मन, प्राण, शरीर म्हणजेच मी अशी आपली धारणा असते, अशी आपली पक्की समजूत असते. आता जेव्हा आपण हे श्री अरविंदांचं लेखन वाचायला सुरुवात करतो आहोत, अभ्यास सुरू करतो आहोत, तेव्हा सातत्याने हा उल्लेख येतो आहे की शरीर हे साधन आहे, प्राण हे साधन आहे आणि मग आता हळूहळू आपल्या विचारांमध्ये ते रुजायला लागलं. ठीक आहे. ते पुढे म्हणतायत, इव्हन साधना नीड्स द व्हायटल फोर्स. अगदी तुम्हाला साधना जरी करायची असेल तरीही या प्राणशक्तीची आवश्यकता असते. कशासाठी? तर प्राणाचं स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्राणामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, उत्साह मिळतो आणि त्यामुळे जर आपण साधना करत असू आणि प्राणाचं सहकार्य नसेल
तर ती साधना एक प्रकारे यांत्रिक स्वरूपाची असते. त्याच्यामध्ये उत्साह, चैतन्य, असा जोम किंवा जिवंतपणा आढळत नाही. म्हणजे आता ठीक आहे, दररोज 4 वाजता ध्यानाला बसायचं आहे का? ठीक आहे, बसूया, असं म्हणून एक प्रकारे यांत्रिकपणाने ते काम केलं जातं. पण तेच खरोखर प्राणशक्तीचं सहकार्य जर त्याला लाभलेलं असेल, त्या प्राणाला जर हे पटलेलं असेल की नाही मला हे ध्यान कशासाठी करायचं आहे, तर त्या प्राणाचं सहकार्य त्या साधनेला मिळतं आणि मग अक्षरशः कोणतीही गोष्ट त्याच्यासाठी अशक्य नाही असं एक प्रकारे प्राणाचं स्वरूप आहे. या प्राणाचं सहकार्य किती आवश्यक आहे यासंबंधी एक सुंदर वचन आहे, ते आपण विचारात घेऊया. विथ द कोलॅबरेशन ऑफ व्हायटल नो रिअलायझेशन सीम्स इम्पॉसिबल, नो ट्रान्सफॉर्मेशन इम्प्रॅक्टिकेबल. म्हणजे प्राणाचं सहकार्य जर असेल तर कोणताही साक्षात्कार हा अशक्य आहे असं वाटणार नाही. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की कोणतंही रूपांतरण हे अव्यवहार्य वाटणार नाही, कारण तिथे प्राणाची जोड मिळालेली असेल. म्हणजे उत्साह, जोम आणि अशक्य ते शक्य करिता सायास, अगदी अशा प्रकारचं सामर्थ्य या प्राणामध्ये असतं. त्यामुळे हा प्राण साधनेसाठी सुद्धा अतिशय आवश्यक असतो असं श्री अरविंदांनी इथे म्हटलेलं आहे. हाच प्राण जर एवढा महत्त्वाचा असेल तर त्याचं स्वरूप नेमकं काय हे जाणून घेण्याची साहजिकच उत्सुकता आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि मग ते जाणून घेण्यासाठी आपल्याला परत सहाय्य होतं ते श्री अरविंदांच्या आणखी एका पत्राचं. त्या पत्रामध्ये त्यांनी साधकाला या प्राणाचं स्वरूप काय, त्याचं स्थान काय आणि त्याचं कार्य काय यासंबंधी अतिशय तपशिलामध्ये माहिती सांगितलेली आहे. ती आपण इथे थोडीशी आकृतीच्या रूपाने समजावून घेऊया, बघूया. आता या प्राणाचे जे भाग आहेत, म्हणजे आपण ज्याला एरवी धड म्हणतो की नाही, धड हा जो भाग आहे, या धडामध्ये सगळं प्राणशक्तीचं कार्य चाललेलं असतं. म्हणजे बघा, आता हे जे 4 भाग आहेत, त्या खालचा भाग सोडून देऊया आत्ता आपण. हे जे 4 भाग आहेत, ह्या 4 ठिकाणांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. ही नावं अशी आहेत, आपण खालून वर अशी सुरुवात करूया. हा नाभीचा भाग, ठीक आहे. नाभीपासून इथपर्यंतचा खालचा जो भाग आहे त्याला सेंट्रल व्हायटल असं म्हटलंय. म्हणजे त्याला कनिष्ठ प्राण असं म्हटलंय. आपण एक एक करून त्याचं कार्य काय आहे ते बघूया. आधी स्थान समजून घेऊया. नाभीपासून हृदयापर्यंतचा जो भाग आहे तो भाग त्याला सेंट्रल व्हायटल म्हणजे मध्यवर्ती किंवा केंद्रवर्ती प्राण असं म्हटलेलं आहे. मध्यवर्ती प्राण, ठीक आहे. आता इथे हृदय केंद्राचा जो भाग आहे, म्हणजे हा जो सगळा भाग आहे, हृदय केंद्र, तो सगळा भाग
याला उच्च प्राण म्हटलेलं आहे, हायर व्हायटल, उच्च प्राण. ठीक आहे. आणि हृदयापासून ते गळ्यापर्यंतचा जो सगळा भाग आहे त्याला मेंटल व्हायटल म्हटलेलं आहे, म्हणजे त्याला मानसिक प्राण असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं? नाभीपासून खालचा भाग हा कनिष्ठ प्राण, नाभी ते हृदय केंद्र हा भाग म्हणजे मध्यवर्ती प्राण, हृदय केंद्राचा जो भाग आहे तो उच्च प्राण म्हणजे हायर व्हायटलचा भाग आहे, आणि हृदय केंद्रापासून गळ्यापर्यंतचा जो भाग आहे तो मानसिक प्राण. ह्या ठिकाणी प्राणाचं कार्य चाललेलं असतं असं श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण या प्रत्येक प्राणाचं कार्य काय आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, किंवा त्याचं कारकत्व काय आहे. तर हा जो कनिष्ठ प्राण आहे हा इच्छा, वासना, मग त्यात इच्छा छोट्या असतील किंवा अगदी मोठ्या असतील, या सगळ्या इच्छा वासनांचं काम इथे चाललेलं असतं. इथेच आपल्याला म्हणजे कुठलीही व्यक्ती जरी असेल तरी तिला स्तुती केलेली आवडते. ती स्तुतीप्रियता कुठल्या भागाला आवडत असते तर ती ह्या कनिष्ठ प्राणाला आवडत असते. भांडणं असतील किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आवडीनिवडी आहेत, इच्छा आकांक्षा आहेत, इच्छा वासना आहेत, या सगळ्या गोष्टी या कनिष्ठ प्राणामध्ये चालतात. आपण पाहिलं इच्छा वासना प्रामुख्याने. हे ह्या भागाचं कार्य आहे. त्याच्या पुढे आपण जेव्हा जातो मध्यवर्ती प्राण, तर मध्यवर्ती प्राणाचं कार्य म्हणजे त्याचा परिणाम म्हणून आपल्यामध्ये एकतर महत्वाकांक्षा किंवा सत्ताप्रियता, सत्ता पाहिजे, सत्ता लोलुपता, या सगळ्या गोष्टी इथे आहेत. त्याचबरोबर भय ही गोष्टसुद्धा इथेच आहे. आणि त्याचबरोबर पॅशन्स आपण ज्याला म्हणतो, एखादी व्यक्तीला इतकी जास्त त्या गोष्टीची आवड असते की त्याचं रूपांतर पॅशनमध्ये होतं. मग गिर्यारोहणाचं पॅशन असेल किंवा प्रवासाचं पॅशन असेल, अनेक गोष्टी ज्या पॅशन म्हणून समजल्या जातात त्या इथे येतात. भय ह्याच्या संबंधी जर मुद्दा आपण लक्षात पाहिला तर आपण म्हणतो बघा, भीतीने पोटात गोळा उठला, ते बरोबर हेच स्थान आहे सगळं. ठीक आहे. त्याचबरोबर प्रसिद्धीची जी हाव आहे, ती प्रसिद्धीची हावसुद्धा इथेच या प्राणाचं ते कार्य आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि हा मध्यवर्ती जो प्राण आहे ते शक्तीचं स्थान आहे. ठीक आहे. तेव्हा हे त्याचं कार्य आहे. आता थोडा अजून आपण वर गेलो तर उच्च प्राण म्हणजे हृदय केंद्र आणि त्याचा सगळा जो स्तर आहे त्या ठिकाणी भावभावना, इथे लिहिते आत्ता, भावभावना, कुठल्याही भावभावना म्हणजे प्रेम असेल, द्वेष असेल, हेवेदावे, मत्सर, या कुठल्याही गोष्टी आपण ज्याच्यामुळे आपलं मानवी जीवन एवढं संचालित होत असतं, त्या सगळ्या भावभावना या हृदय केंद्राशी संबंधित आहेत असं आपल्याला लक्षात येतं. आणि त्याच्या पुढे हा जो मानसिक प्राण म्हणून जो लिहिलेला आहे तो मानसिक प्राण या सगळ्या गोष्टींना म्हणजे इच्छा वासना असतील, महत्वाकांक्षा, प्रसिद्धी असेल किंवा भावभावना असतील, यांना मूर्त रूप देण्याचं काम करतो, त्यांचा आविष्कार करण्याचं काम करतो. म्हणजे तो आविष्कार वाणीच्या माध्यमातून असेल किंवा कोणत्याही इतर माध्यमातून असेल. उदाहरणार्थ साहित्याविष्कार, भावभावना, गीतं पहा, भावगीतं आपण ज्याला म्हणतो,
ती भावगीतं, त्याची निर्मिती ही कुठे होते, म्हणजे ते सुस्त स्फूर्त कुठे सगळं, तर त्याचा आविष्कार करण्यासाठी योग्य शब्दकळा मिळणं, हे सगळं काम ह्या इथे या प्राणाकडनं होतं. मानसिक प्राण, मन आणि प्राण यांच्या मधला हा भाग आहे. म्हणजे मनाचा जास्तीत जास्त प्रभाव या ठिकाणच्या प्राणावर पडलेला आहे आणि त्यातून आविष्करण घडण्याचं काम हे इथे होतं. तेव्हा आता जर आपल्या लक्षात येतं आहे का बघा, की प्राण हा वनस्पतींमध्ये पण आहे आणि प्राण्यांमध्ये पण आहे, तसाच तो मनुष्यामध्ये आहे. परंतु मनुष्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, वरती मनाचं कार्य या प्राणावर प्रभावित करत असल्यामुळे हे सगळं जे आहे, मग इच्छा वासना आहेत, प्रसिद्धीची हावे, सत्ताकांक्षा आहे, भावभावना आहेत आणि त्याचं आविष्करण म्हणजे भाषेच्या माध्यमातून त्याचं व्यक्त होणं, मूर्त होणं, या सगळ्या गोष्टी मानवामध्ये वेगळेपणाने आढळून येतात. आणि इथेच प्राण्यांपासून मनुष्य जीवन वेगळं ठरतं, ते ह्या सगळ्यामुळे. एकंदर मानवी जीवनाचा आपण जर विचार केला तर सगळं मानवी जीवन म्हणजे बहुतांशी मानवी जीवन हे ह्या सगळ्यामध्येच फिरतं आहे असं आपल्या लक्षात येतं. याच्या वर उठणारे लोक हे फार तुलनेने कमी, पण बहुसंख्य अगदी मानव समूहाचा विचार केला तर 90% लोक ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये वावरताना आपल्याला दिसतात. ठीक आहे. तेव्हा प्राणशक्तीचं हे एवढं महत्त्वाचं कार्य आहे असं आपल्या लक्षात येतं आहे. पुढे बघूया काय म्हणतात श्री अरविंद. बट इफ द व्हायटल इज अनरिजनरेटेड अँड एन्स्लेव्ड टू डिझायर, पॅशन अँड इगो, then it is as harmful as it can otherwise be helpful. प्राणतत्वाचं हे एवढं मोठं कार्य आहे, त्यामुळे तो निश्चितपणे उपयुक्त तर आहेच, पण तो जर अनरिजनरेटेड असेल, म्हणजे त्याच्यावर संस्कार केले नाहीत, त्याला नीट वळण लावलं नाही, आणि तो जर इच्छा वासना, पॅशन म्हणजे आवेग किंवा अत्यंत तीव्रपणाने एखाद्या गोष्टीची आवड असणं, आणि इगो, अहंकार, स्वार्थ यांच्या जर तो अधीन झाला तर त्याच्या इतका विघातक दुसरा कोणी नाही. म्हणजे आपण असं म्हणतो की नाही, असेल तर सूत नाहीतर भूत, हे विधान प्राणाला अत्यंत तंतोतंतपणाने लागू पडेल असं प्राणाचं स्वरूप असतं. म्हणून त्याला नियंत्रित ठेवावं लागतं. प्राणाचं स्वरूप लक्षात घेताना आपण डोळ्यासमोर चौखूर उधळलेला घोडा डोळ्यासमोर आणा. केवढी शक्ती आहे त्याच्यामध्ये, पण तो जर उधळला तर घातक आहे. अगदी प्राणाचं कार्य देखील तसंच आहे. म्हणून बघा पुढे काय म्हटलंय. Even in ordinary life, the vital has to be controlled by the mind and mental will, otherwise it brings disorder or disaster. साधनेच्या बाबतीत नाही, अगदी सामान्य जीवनाच्या बाबतीत सुद्धा श्री अरविंद असं म्हणतात की त्याला मनाद्वारे, म्हणजे आता बघा इथे प्राणाचं सगळं कार्य कुठे चाललंय आपण पाहिलं. मनाद्वारे जर त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं नाही तर सामान्य जीवनसुद्धा अतिशय कठीण होऊन जातं असं त्याचं स्वरूप आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. शक्ती आहे, पण ती शक्ती नियंत्रित असली पाहिजे. जसं पाण्याचा प्रवाह डोळ्यासमोर आणा. जोपर्यंत नदीच्या 2 तीरांच्या मधून 2 किनाऱ्यांवरून ते नदीचं पाणी चाललेलं आहे तोवर तीच नदी जीवनदायी असते. अगदी सगळं जीवन सुबत्ता ज्यातून निर्माण होते.
पण तेच पाणी त्या तीरांचा बांध ओलांडून पलीकडे गेलं तर, पूर आला तर तीच नदी एकेकाळी जी जीवनदायी असते तीच सगळं जनजीवन उद्ध्वस्त करणारी ठरते. प्राणशक्तीचं कार्य देखील अगदी तसंच आहे आणि म्हणून ती चॅनलाइज करायला लागते, तिला वळण लावावं लागतं. हे वळण लावण्याचं काम कोण करतं? त्या प्राणावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं? तर मनाद्वारे हे नियंत्रण ठेवता येतं किंवा चैत्य पुरुषाकडून हे नियंत्रण ठेवता येतं. आता चैत्य पुरुषाचा विचार आपण ओघामध्ये करणार आहोत नंतर, पण आत्ता जोपर्यंत आपल्याला चैत्य पुरुषाची जाणीव नाही आहे तोपर्यंत मन त्याच्यावर नियंत्रण, अंकुश ठेवण्याचं काम हे मन करत असतो. आणि मनाने सातत्याने हे नियंत्रण ठेवलं तर मग प्राण काबूमध्ये राहतो. आणि ते जर झालं नाही तर जीवन अस्ताव्यस्त होतं. अगदी त्यातून विध्वंससुद्धा घडून येतो. कारण मदरनी याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. मदर या चित्रकार होत्या आणि त्यामुळे त्या जेव्हा एखाद्या गोष्टीचं वर्णन करतात तेव्हा जणू काही आपल्या डोळ्यांसमोर अगदी चित्र उभं राहतं. मदरनी या प्राणाचं वर्णन असं केलं आहे की जणू काही तो हुकुमशहा असतो, एखादा कर्दनकाळ हुकुमशहा असावा तसा प्राणाचं कार्य आहे. म्हणजे केव्हा जर त्याला वळण लावलेलं नसेल तर तो प्राण सगळं काही त्याला स्वतःसाठी हवं असतं. म्हणजे माझं समाधान होत असेल तर मी शक्ती पुरवीन आणि जर माझं समाधान होत नसेल तर अगदी तो प्राणशक्ती ते काढून घेतो सगळी त्यातनं. म्हणजे एखादी गोष्ट आवडीची असेल तर तिथे प्राणशक्तीचा जोम, तिथला उत्साह बघण्यासारखा असतो. आणि एखादं नावडीचं काम असेल तर जणू काही तिथली प्राणशक्ती अगदी क्षीण झाल्यासारखी, की काही जोमच नाही, करायचं म्हणून करतोय, अशा पद्धतीचं त्याचं ते सगळं स्वरूप असतं असं माताजींनी सांगितलेलं आहे. म्हणून प्राणशक्तीच्या सहकार्याचं महत्त्व आहे आणि साधनेसाठी सुद्धा म्हणून त्याची जोड असणं आवश्यक आहे असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आपण पाहिलेलं आहे. म्हणजे हे सगळं जे आत्ता आपण पाहिलं, प्राणशक्तीची जोड असेल तर एकदम उत्साह, एकदम उल्लसित, एकदम प्रसन्न. आणि तेच ती जोड नसेल तर, त्याच्या आवडीची ती गोष्ट नसेल, त्या प्राणाचं त्यातनं समाधान होणार नसेल तर मग त्यातला सगळा जोम, सगळा उत्साह निघून गेलेला आहे, नीरस झालेलं आहे, असं ते सगळं होतं. याचमुळे जी प्राणप्रधान व्यक्ती आहे, म्हणजे आपण मागे विचार केला होता बघा, प्रत्येक मनुष्यामध्ये या तिन्ही गोष्टी जरी असल्या, त्याची परमिटेशन कॉम्बिनेशन्स असली तरी एखादी गोष्ट त्यामध्ये प्रधानत्वाने असते. जेव्हा प्राणशक्ती एखाद्या व्यक्तीमध्ये प्रधान असते, ज्याच्याविषयी श्री अरविंद पुढच्या भागामध्ये सांगणार आहे, त्या प्राणप्रधान व्यक्तीच्या बाबतीत आपण मगाशी उल्लेख केला तसं असेल तर सूत नाहीतर भूत अशी परिस्थिती असते. आणि त्याच व्यक्तीच्या बाबतीत ज्याला आपण मूड स्विंग्स म्हणतो, म्हणजे सारखे रंग बदलत असतात. आत्ता ती व्यक्ती उत्साहात असते आणि दुसऱ्या क्षणी एकदम निराशेच्या गर्तेमध्ये जाऊन पडलेली असते. अशा प्रकारची प्रचंड दोलायमानता हे प्राणप्रधान व्यक्तीचं एक लक्षण असतं. आणि त्यामुळे त्या प्राणावर नियंत्रण मिळवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. बघा, when people speak of a vital man, they mean one under the domination of vital force, not controlled by the mind or the spirit. जेव्हा प्राणप्रधान मनुष्य असं लोक जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर असा हा कर्दनकाळ वाटेल असा प्राणप्रधान मनुष्य असतो, ज्याच्यावर मनाची किंवा चैत्य पुरुषाची हुकूमत नसते, त्याचं नियंत्रण नसतं. तेव्हा त्याची ही अशी अवस्था असते आणि त्याला प्राणप्रधान मनुष्य असं म्हटलं जातं, असं श्री अरविंद इथे म्हणतात.
आपल्या डोळ्यासमोर चटकन महाभारतातल्या 2 व्यक्तिरेखा येतात बघा, दुर्योधन आणि भीम. दुर्योधन आणि भीम या दोघांनाही प्राणप्रधान व्यक्ती आहेत त्या, म्हणजे त्यांच्याकडे प्राणशक्ती प्राधान्याने आहे, परंतु त्यातला एक कंट्रोल्ड आहे आणि दुसरा अनकंट्रोल्ड आहे. दुर्योधन ही व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने विकसित होत राहते ती अगदी प्राणप्रधान व्यक्तीचं नेमकं चित्रण आहे. मी म्हणजेच सर्व काही आणि माझ्या भोवती सगळी दुनिया फिरली पाहिजे, मलाच सगळं मिळालं पाहिजे, म्हणजे सगळं राज्य मलाच मिळालं पाहिजे, ही जी महत्त्वाकांक्षा आहे ती दुर्योधनाच्या ठिकाणी पुरेपूर दिसते आणि त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही आहे. आणि तेच भीमाचं उदाहरण पाहिलं तर सगळी लक्षणं, गुणवैशिष्ट्य, शक्ती, ताकद, ऊर्जा, जोम या सगळ्या गोष्टी अगदी दुर्योधन आणि भीम यांच्यामध्ये या बाबतीत साधर्म्य आहे. पण भीमावरती युधिष्ठिरांचं नियंत्रण असल्यामुळे त्याची व्यक्तिरेखा वेगळी बनते आणि ती उपयुक्त ठरणारी ठरते. आणि दुर्योधनाची व्यक्तिरेखा मात्र विघातक अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये रमलेली दिसते. ही उदाहरणं लक्षात ठेवण्यासारखी आहेत. आता आपण आणखीन एक महत्त्वाचं विधान लक्षात घेणार आहोत. श्री अरविंद म्हणतात, द व्हायटल कॅन बी अ गुड इन्स्ट्रुमेंट बट इट इज अ बॅड मास्टर. हे सगळं जे स्वरूप आपण प्राणाचं समजावून घेतो आहोत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की ते एक उत्तम साधन बनू शकतं. साधन उत्तम असतंच असं नाही. याचं कारण ते जर नियंत्रित नसेल तर ते उत्तम साधन नाही, पण तेच नियंत्रित असेल तर मग ते उत्तम साधन बनू शकतं. ठीक आहे. इट कॅन बी अ गुड इन्स्ट्रुमेंट बट इट इज अ बॅड मास्टर. पण तो मास्टर, मालक कसा आहे? वाईट मालक आहे. इन्स्ट्रुमेंट, साधन कसं आहे? चांगलं आहे. साधन म्हणून व्हायटल प्राण हा चांगला आहे, पण तोच जर मास्टर झाला तर, म्हणजे या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये प्राण हा जर स्वामी बनून काम करायला लागला, म्हणजे मनाचं नेतृत्व त्याने धुडकावून लावलं, तर मग तो बॅड मास्टर बनतो. म्हणून कर्दनकाळ किंवा हुकुमशहा तशा पद्धतीचा तो बनतो, असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. इथे मला इतिहासामधली 2 उदाहरणं आठवतात बघा. आपल्या सगळ्यांना बाजीप्रभू देशपांडे माहिती आहेत. बाजीप्रभू देशपांडे यांच्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जर विचार केला तर पराक्रम, तेजस्विता, ओजस्विता या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर त्यांच्यामध्ये प्राणशक्ती प्रधान आहे, हे अगदी कोणालाही लक्षात येण्यासारखं आहे. परंतु ती प्राणशक्ती श्री शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पित झालेली असल्यामुळे त्यांनी सगळं जे जीवनभर कार्य केलं ते किती उत्तुंग दर्जाचं होतं, कारण महाराजांचं नियंत्रण त्यांच्यावरती होतं. ठीक आहे. आणि तेच अगदी तोडीस तोड पराक्रम असं ज्यांचं वर्णन करता येईल ते म्हणजे प्रतापराव गुजर. हेही नाव आपल्याला माहिती आहे. हे प्रतापराव गुजर अगदी तेवढाच पराक्रम, तेवढीच स्वामीनिष्ठा, परंतु बहलोल खानाच्या बाबतीत जेव्हा त्यांनी तह केला, तो तह स्वतःहून केला म्हणजे शिवाजी महाराजांच्या सल्लामसलती विना केलेला तो तह होता आणि तो तह तितकासा योग्य नव्हता. शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना या तहानंतर विचारलं की हा तह का केला. महाराजांचं एक विधान पुरेसं आहे. इथे प्रतापराव गुजर यांच्या या सगळं जे व्यक्तिमत्व आहे, भावभावना, आवेग
या सगळ्या गोष्टी, इच्छा वासना, या सगळ्याचं एकत्रित स्वरूप म्हणजे प्राणशक्ती. आणि त्या प्राणशक्तीला एरवी आपण म्हणतो बघा की त्यांच्या मनाला ठेच लागली. ती मनाला ठेच नाही आहे. आता इथे लक्षात येईल की मन आणि प्राण यांची आपण सरमिसळ करून टाकतो. ती मनाला ठेच नाही लागली, त्यांचा प्राण दुखावला, अहंकाराला कुठेतरी धक्का लागला. आणि म्हणून मग त्यातून जे पुढे कार्य घडलं ते म्हणजे वेडात मराठे वीर दौडले सात. आणि मग तिथे त्या सगळ्यातनं ती आवेगातून कृती घडलेली होती, त्याच्यावर मनाचं नियंत्रण नव्हतं. आणि त्यामुळे आवेगातून घडलेली कृती ही चांगल्या दिशेने गेली नाही. तिथून त्या मावळ्यांचे प्राण गमावायला लागले. ही घटना घडली. अगदी नेमकेपणाचं हे उदाहरण आहे बघा. व्हायटल कॅन बी अ गुड इन्स्ट्रुमेंट, बाजीप्रभू देशपांडे. आणि इट इज अ बॅड मास्टर. ते जेव्हा स्वतःहून सगळं हातामध्ये सूत्र घेतली, स्वतःहून ठरवलं की नाही आता मी हा तह करणार आहे, आणि त्यातून पुढे संकट परंपरा ओढवली, बॅड मास्टर. आणि हा बॅड मास्टर याहीसाठी आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, इच्छा वासना वगैरे, ह्या गोष्टी कितीही भागवायचा प्रयत्न केला तरी त्या मालकाचं समाधान कशानेच होत नाही. त्या आकांक्षा, इच्छा वाढतच राहतात आणि म्हणून तो कधीच समाधानी होत नाही. म्हणूनही त्याचं वर्णन बॅड मास्टर असं केलेलं आहे. बघा परत एकदा. द व्हायटल कॅन बी अ गुड इन्स्ट्रुमेंट बट इट इज अ बॅड मास्टर. गुड इन्स्ट्रुमेंट कशाचं? नियंत्रण जर असेल, समजा त्याच्यावर मनाचं नियंत्रण असेल किंवा चैत्य पुरुषाचं नियंत्रण असेल तर ते गुड, चांगलं इन्स्ट्रुमेंट होतं, चांगलं साधन होतं. आणि मनाचं नियंत्रण त्याच्यावरती कसं असतं तर ते, उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की चौकामध्ये पोलीस उभे असतात आणि ते पोलीस उभे आहेत तोपर्यंत वाहतुकीचे नियम पाळले जातात. तसं या मनाचं नियंत्रण आहे. अंकुश आहे तोवर प्राण सुरळीत चाललेला आहे, पण मनाने थोडंसं लक्ष, त्याचं दुर्लक्ष झालं तर मग तो चौफेर उधळायला मोकळा आहे. पण चैत्य पुरुषाचं नियंत्रण मात्र तसं नाही. चैत्य पुरुष जे नियंत्रण करतो ते कायमस्वरूपी नियंत्रण असतं. ठीक आहे. द व्हायटल हॅज नॉट टू बी किल्ड ऑर डिस्ट्रॉईड बट प्युरिफाईड अँड ट्रान्सफॉर्म बाय द सायकिक अँड स्पिरिच्युअल कंट्रोल. हे या पत्रामधलं शेवटचं वाक्य आहे. द व्हायटल हॅज नॉट टू बी किल्ड ऑर डिस्ट्रॉईड. प्राण हे ह्या सगळ्याचं कारकत्व त्याचं असल्यामुळे तो जर नियंत्रित राहिला नाही तर तो विघातक दिशेने कसा जातो हे आपण पाहिलं. आणि असं असल्यामुळे त्या प्राणाला की नकोच हे, मग भावभावना नकोत, वासना नकोत, इच्छा नकोत, काहीच नको. असा नको नको नकोचा पाढा हा पारंपरिक योगामध्ये संन्यास मार्गामध्ये मानला जातो बघा. मग त्यामुळे सगळं नकार देणं, की कुठलीही गोष्ट त्याला नकारच देऊन टाकलेला आहे, त्याचा त्याग करायला सांगितलेला टोकाचा संन्यासवाद हा इथे अशा पद्धतीने त्याच्यावर एक प्रकारे वेगळ्या अर्थाने नियंत्रणच ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु श्री अरविंद म्हणतात की त्यातून त्या गोष्टी तर बाजूला होताच, म्हणजे वासना विषय म्हणून जे आहेत ते तर बाजूला होतातच, पण त्यामुळे प्राणशक्तीसुद्धा त्याची उपासमार होते आणि ती नाहीशी होते. तसं होता उपयोगाचं नाही. याच्यासाठी एक उदाहरण आपल्याला चटकन लक्षात येईल ते असं की बघा, गावाकडे अगदी मोकळ्या वातावरणामध्ये राहिलेली जी मंडळी असतात, निसर्गाच्या सहवासात राहिलेली जी मंडळी असतात, ती वयोवृद्ध मंडळी वयोवृद्ध झाली आणि म्हणून आता एकटेच गावाकडे कुठे राहणार, म्हणून अशा माझ्या माहितीत एक असे गृहस्थ होते की ते एकटेच कुठे गावाकडे राहणार, म्हणून शहरामध्ये राहणाऱ्या मुलांनी त्यांना आपल्या घरी आणलं आणि ते सगळं जे
वातावरण होतं, प्राणाचं पोषण ज्याच्यावर होत होतं, ते पोषणच आता त्यांना मिळेनासं झालं. त्यांच्या प्राणाची उपासमार व्हायला लागली. म्हणून इथे भौतिक सोयीसुविधा कितीही शहरामध्ये असतील तरीही त्या प्राणाचं पोषण न झाल्यामुळे ती व्यक्ती अल्पावधीमध्ये निधन पावली. तेव्हा हा प्राण असा त्याची उपासमार नाही करून टाकायची, संवेदनांचा उपभोगच घ्यायचा नाही असं करायचं नाही, तर ते मर्यादित समतोल प्रमाणामध्ये, संतुलित प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टींचं सेवन करायचं. अशा पद्धतीने तो नियंत्रणात ठेवायचा. म्हणजे मग त्यातून आवश्यक ती ऊर्जा, आवश्यक ती चालना, चलनवलन करण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या या शरीराला आणि मनाला मिळत राहतात. द व्हायटल हॅज नॉट टू बी किल्ड ऑर डिस्ट्रॉईड बट प्युरिफाईड. तो विशुद्ध करायचा आहे. तो आत्ता डिझायर्स, पॅशन्स, इगो ह्या सगळ्यामुळे एक प्रकारे सरमिसळ झाली आहे, भेसळ झाली आहे त्याच्यामध्ये. तो प्राण विशुद्ध करायचा म्हणजे काय, तर ती जी शक्ती आहे ती ईश्वर प्राप्तीसाठी जेव्हा वळेल तेव्हा तो अधिकाधिक विशुद्ध व्हायला लागतो, पवित्र व्हायला लागतो. आणि असं त्याला प्युरिफाईड करायचं आहे आणि ट्रान्सफॉर्म्ड करायचं आहे. शक्तीच आहे, पण ती शक्ती योग्य कार्याकडे वळवली की मग त्यातूनच आपल्याला इतिहासातलं हेही उदाहरण माहिती आहे की वाल्याचा वाल्मिकी झाला. हे जे उदाहरण आहे हे या दृष्टीने उत्कृष्ट उदाहरण आहे बघा. ट्रान्सफॉर्म्ड तीच प्राणशक्ती एकेकाळी जी गुन्ह्यासाठी वापरली जात होती तिला उत्तम वळण मिळालं आणि मग तीच शक्ती रामायणासारखं एक महाकाव्य ज्यातून निर्माण झालं अशी ती प्राणशक्ती, त्याला छान वळण मिळाल्यानंतर कार्य घडून आलं. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन कोणाकडनं होणं शक्य आहे, आपण आत्ता पाहिलं तसं मनाने नियंत्रण ठेवता येईल, पण ते तात्पुरतं नियंत्रण आहे. या प्राणशक्तीचं रूपांतरण घडवायचं असेल तर चैत्य पुरुषाकडूनच ते रूपांतरण घडणं शक्य आहे. म्हणून चैत्य पुरुषाचं महत्त्व आहे. सायकिक किंवा स्पिरिच्युअल कंट्रोल या दोन्ही गोष्टीचा विचार आपण जसजसे पुढच्या भागांमध्ये चैत्य पुरुषाचा आणि आत्म्याचा विचार करू तेव्हा त्यांचा कंट्रोल असतो म्हणजे काय असतं ते आपण त्या भागात बघू. आत्ता आपण इथेच हा सगळा विषय पूर्ण करतो आहोत. आजच्या भागामध्ये आपण काय काय समजावून घेतलं बघा. प्राणशक्ती, तिचं कार्य, तिचं स्वरूप आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये प्राणशक्तीचं स्थान कुठे आहे, त्याचं कार्य काय आहे, हे सगळं आपण आजच्या भागामध्ये समजावून घेतलं. आता या सगळ्या भागाच्या विवेचनानंतर आपल्यामध्ये जर प्राणप्रधानता असेल आणि त्यामुळे आपल्यामध्ये मूड स्विंग्ज होत असतील तर लक्षात घेण्याची गोष्ट अशी की हे हेलकावे जे आहेत प्राणशक्तीमुळे होणारे ते हेलकावे कमीत कमी म्हणजे 2 टोकाच्या मनस्थिती टाळून आपण समतोल वृत्तीमध्ये समत्वानी वागायचा कसा प्रयत्न करू शकतो हे पाहण्याकडे आता आपली दृष्टी असली पाहिजे. आणि समाज जीवनामध्ये वावरताना सुद्धा प्राणप्रधान ज्या व्यक्ती आहेत त्याच्या सहवासामध्ये, त्याच्या अगदी निकट सहवासातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी या प्राणप्रधान व्यक्तीला हाताळण्याचा मार्ग पण स्वतः विचारपूर्वक ठरवला पाहिजे. म्हणजे मग त्यातून जी उद्ध्वस्तता निर्माण होण्याची शक्यता आहे, आपल्याला ही उदाहरणं माहिती असतात बघा की अगदी इच्छा वासना इतक्या टोकाला जातात की दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून आजीचा गळा आवळून खून केला. ही उदाहरणं वर्तमानपत्रामध्ये आपल्या वाचनात येतात. हे कशाचं अतिरेकाचं उदाहरण आहे, ही प्राणशक्ती नियंत्रित नसल्याचं उदाहरण आहे. आणि मग हे समाज जीवनामध्ये जर अशा गोष्टी याच्या अतिरेकामुळे घडत असतील तर त्या प्राणाला काबूत ठेवण्याचं काम हे त्याच्या जवळच्या मंडळींनी, त्याच्या कुटुंबियांनी करता येणं शक्य आहे. हे आपल्याला या सगळ्यातनं लक्षात घ्यायचं आहे. तेव्हा प्राणशक्ती काबूत राहिली
तर तीच अत्यंत उत्तुंग प्रकारचं कार्य करू शकते. सैनिक देशासाठी जे लढतायत ते लढणारे सैनिक हे प्राणपणाने लढत असतात. आपण शब्द पण कसे नेमके वापरलेत बघा इथे. प्राणपणाने लढत असतात म्हणजे तिथे प्राणप्रधानता आहे आणि ती देशकार्यासाठी उपयोगात आलेली असते. तेव्हा प्राणाचं हे सगळं स्वरूप लक्षात ठेवून आपण आपलं जीवन व्यवहार जर केले तर मग ते नियंत्रित ठेवायला आपल्याला मदत होईल. हा सगळा विचार आज आपण इथे पूर्ण केलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. पुढच्या भागामध्ये आता आपण मनाचं कार्य काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.